स्पोकन इंग्लिश डे 4 सिंपल फ्युचर टेन्स यालाच मराठीमध्ये साधा भविष्यकाळ असे म्हणतात। वाक्याच्या शेवटी न, ल, नार, उ असेल तर तो साधा भविष्यकाळ असतो। उदाहरण, मी जाईन, ती जिंकेल, आम्ही जिंकणार, आम्ही शाळेत जाऊ। या वाक्यामध्ये शेवटी न, ल, नार आणि उ असे शब्द आले आहेत, म्हणून हे वाक्य साध्या भविष्यकाळाचे आहेत। एखादी क्रिया होईल यासाठी हा काळ वापरला जातो। आता या वाक्याचे ट्रान्सलेट करायचे इंग्लिशमध्ये। मी जाईन, आय विल गो, ती जिंकेल, शी विल विन, आम्ही जिंकणार, वी विल विन, आम्ही शाळेत जाऊ, वी विल गो टू स्कूल। म्हणजे याचं स्ट्रक्चर आहे यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ। या वाक्यामध्ये वर्बचा नेहमी फर्स्ट फॉर्म येतो। वी विल प्ले अ क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू। राधा खो खो खेळेन, राधा खो खो खेळली, राम जिंकणार, राम शाळेत जाईल, आम्ही सामना जिंकू। वरील वाक्यामध्ये कोणते वाक्य साध्या भविष्यकाळाचे आहेत ते ओळखायचे आहेत। अगदी बरोबर ओळखलं। कोणकोणते आहेत मग साध्या भविष्यकाळाचे वाक्य? राधा खो खो खेळेन, राम जिंकणार, राम शाळेत जाईल, आम्ही सामना जिंकू। म्हणजे वरील वाक्यांची क्रिया झालेली नाही तर क्रिया होईल, ही वाक्य साध्या भविष्यकाळाची आहेत। राधा खो खो खेळेन, राधा विल प्ले खो खो। राम जिंकणार, राम विल विन। राम शाळेत जाईल, राम विल गो टू स्कूल। आम्ही सामना जिंकू, वी विल विन द मॅच। खालील वाक्यांचे भाषांतर करा। मी पळेल, मी खाईल, मी लिहीन, मी थांबेन, मी शिकवेन। यामध्ये स्ट्रक्चरनुसार तयार करावे। फर्स्ट सब्जेक्ट घ्यावा, नंतर वर्ब, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब विल आणि V1। खालील वाक्य अभ्यासा। ती मदत करेल, शी विल हेल्प, तो इंग्रजी शिकेल, शी विल लर्न इंग्लिश, आम्ही क्रिकेट खेळू, वी विल प्ले क्रिकेट। ही साध्या भविष्यकाळाची वाक्य आहेत, तर आपल्याला ही तयार करायची आहेत। ती मदत करेल म्हणजे हे वाक्य कोणतं आहे? साधा भविष्यकाळाचं। ती म्हणजे शी, मदत म्हणजे हेल्प आणि करेल तर हा भविष्यकाळ आहे, म्हणून मध्ये हेल्पिंग वर्ब विल येईल, शी विल हेल्प। आम्ही अभ्यास करू, वी विल स्टडी, ते मदत करतील, दे विल हेल्प। मी वाचन करेन, आय विल रीड, तू अभ्यास करशील, यू विल स्टडी। खालील वाक्य मराठीमध्ये ट्रान्सलेट करा। यू विल हेल्प हे तुम्हाला करायचं आहे ट्रान्सलेट मराठीमध्ये। यू विल हेल्प, शी विल रीड, आय विल प्ले, वी विल राईट, दे विल लर्न। हा एक होमवर्क सिंपल फ्युचरचा, कारण की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला वाक्य तयार करता येतील आणि कोणतंही वाक्य मराठीचे इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशचे मराठीमध्ये अशा वाक्यांची प्रॅक्टिस करायची आहे। मी जालन्याला जाईल, तर हे वाक्य कसं होईल? आय विल गो टू जालना, तर मी रामनगरला जाईल। हे वाक्य तुम्हाला करायचे, मी पुण्याला जाईल, मी काळेगावला जाईल, मी मार्केटला जाईल।